कधी कधी दिवस एवढं बेकार जाते ना. आता 7:30 वाजता सोडलो मी पहिली ट्रिप. दुसऱ्या ट्रिपचा आता 8:30 वाजले. म्हणजे बघा 1 तास झालं उगं फिरायला. बुकिंग काय भेटाना, हे बी गायब झालं. आता शनिवार वाडाला येऊन थांबला. हे आहे आपलं शनिवार वाडा. दरवाजाला डेंजर आहे शनिवार वाडा. बाबा ही बॅक साईड आहे. आता बघा भाडेच वाजणं गेलं. लय बेकार सिच्युएशन झाले आता. बघू कसं होते काय नाही. आता 1 घंटा झालं उगं फिरण्यात आणि जास्त फिरले तर बी CNG वेस्ट होते. त्याच्यामुळं थोडं बसूनच होतं. आता एक बुकिंग उचललो होतो मी 100 रुपयाचं, पण ते पण कॅन्सल झालं. हो, कुठलं तरी एखादी भाडं उचलतो. कसं जाते काय नाही दिवसभरात सांगतो मी, सांगत राहतो. आता शनिवार वाड्याला थांबलो, इथून कुठं जातो त्याची गॅरंटी नाही. भेटतो आता दूसऱ्या लोकेशनला. अभी मैं पहुंच गया हूँ स्वारगेट के मतलब स्वारगेट कातराज के बीच में हूँ. और उस टाइम पे मैं शनिवार वाड़ा पे खड़ा था. शनिवार वाड़ा से मैं निकला बानेर से फिर वडरवाड़ी को एक गली है उधर अपना शिवाजी नगर में, उधर आया. उधर से फिर स्वारगेट. वडरवाड़ी में काफ़ी मैंने 1.5 घंटा तक बैठा रहा हूँ. उधर कोई मुझे बुकिंग ही नहीं मिला. फाइनली मुझे 100 रुपये का बुकिंग मिल गया. वो स्वारगेट में लेके आया. क्या वजह है? बड़े भाड़े तो मिल नहीं रहे एयरपोर्टों पे. ऐसा गायब हो रहे जैसा जुम. क्या ऑटो क्लियर कर यूज़ कर रहे लोग, बाकी लोगों के धंधे खराब कर रहे. एक प्रकार की ये चोरी है, मालूम है कि ये जामर यूज़ करना, स्ट्रिक यूज़ करना एक प्रकार की चोरी है. अभी लोगों को पता ही नहीं है. इसके बारे में मैं वीडियो बनाने वाला हूँ थोड़ा दम से. अभी देखता हूँ मैं कोई अच्छा सा भाड़ा मिलता है क्या. 100-150 यही मारते रहेंगे, ज़्यादा नहीं. अभी बारिश भी हो रहा है बाहर, आ रहा. थोड़ी देर बाद फिर मिलता हूँ मैं. अब कौन से लोकेशन पे खड़ा रहूँगा इसकी कोई गॅरंटी नाही आहे. हा याला ते ॲटो क्लिअर करणं परेशान केलं बरं का मला. चांगले भाडे वाजवत होते मी. हँग झालो माझं. बँक जरा चेक होत नव्हतं बॅलन्स. मी आता मला डाऊट आहे की कुठं हॅक करून घेतले काय की. त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे. पण आता चांगले मोठे भाडे गेलं राव. हे बँक हुडकत बँकमध्ये मॅपमध्ये टाकतो बँकेचं नाव, लोकेशनमध्ये दाखवते. तिथं गेल्यावरती बँकच नसते. 2 ठिकाणी आता फसलो. त्याच्या नादात माझे मोठे भाडे गायब झाले. काय करायचं सांगा आता बरेच वेळ झालं तोंडून बसलो. पडू द्या भाडं म्हणून. भाडं काय वाजना गेले. अरे ले सकाळी 5:30 वाजता येऊन ले बेकार. आज ते क्लॅकर मला डाउनलोडच करायचं नव्हतं. ऑटो क्लॅकर ले बेकार चीज आहे. तुम्ही पण करू नका. त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहोत. बेकार चीज आहे. त्याच्यानं पूर्ण मोबाईल हँग होऊन जाते बरं का. बघतो भाडं कुठं पडते का. लय वेळ झाला बसलो माहीत पण खरं सांगतो. हां, ॲक्च्युली विषय असा झाला. तिकडं पुरसंगी साईडला येऊन थांबलो. हे 4:30 वाजता येऊन आलो लावलं. मला झोप येऊ लागतं कारण की पहाटे मी 3:30 वाजता उठालतो. आता धंदा काय आपला झाला नाही, पण पहाटे 3:30 वाजता उठून आंघोळ वगैरे करून लागलो ड्युटीला. पण मला झोप येऊ लागतं. लय ऑटोमॅटिक डोळे झाकत होते. त्याच्यामुळं म्हटलं आपण एक झोप घेऊ. एक अर्धा तास घंटाभर झोप घेऊ म्हणलो आणि जाऊ. 4:30 वाजता जे झोपलो डायरेक्ट 6:30 वाजता उठलो. मला लागले दाबून झोप. कारण की झोपच ऑटोमॅटिक असं डोळे झाकत होते. त्याच्यामुळं म्हटलं नाही, आपण साईडला गाडी लावावं. लावले गाडी साईडला. 5 तास घेतलो झोपून. चलतो आता मी. आता लय उशीर झाला मला. 1 घंटाभर झोपायचं होतं पण झोप लागलं. झोप पूर्ण झाले. जाऊ दे आता. कधी बी झोप येताना आपण गाडी चालवायचं नाही बरं का. साईडला लावायचं. फर्स्ट क्लास निवांत झोपून घ्यायचं. काय विषय नाही. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. मी आता तोंड बिंड देतो आणि लागतो ड्युटीला. ठीक आहे. टाटा बाय बाय. डोळे तर लाल भडक झालते माझे. बघितलं अजून थोडे आहेत लाल भडक. जरा पाणी मारलो का निघून जातं. जास्त टेन्शन घ्यायचं नाही बरं का. झोप येऊ लागली. आता सकाळी लवकर आल्यामुळं माझा जरा धंदा बी झाला नाही. त्याच्यामुळं आता मी आतापर्यंत गेलो होतो इकडे घातला धंदा करून.
ओके बाय.